मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. पहिला दिवस नवीन घराचा. पहिला म्हणजे कालच आम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये आलेलो या घरात. आम्ही दोघांचाही मनात एकदम मिक्स फिलिंग आहे. मला तर रात्रभर विचार करून असं झालं होतं की बापरे काय करून काय नाही. पण ठीक आहे, अख्खा संसार आम्हाला सजवायचा आमच्या घरात छोट्या छोट्या गोष्टींपासून सगळ्याच अल्टिमेट खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतीलच. पण त्याचा आधी आमच्या आज कुठला प्रोग्राम आहे आता? कुठला? हळद फेडायचा. आमची हळद फेडायचा प्रोग्राम आहे आपल्या जुन्या घरीच, तिथं जाऊयात. कारण की इथं डीप क्लिनिंग, पूर्ण डीप क्लिनिंग होणार. मी ऑलरेडी बोलून घेतलं त्यांना डीप क्लिनिंगसाठी, बिकॉज घर कचरबचर आहे की कानाकोपरा क्लीन होऊन जाईल. मग उद्या पूजा पण आहे, महापूजा उद्या. वास्तू शांती आणि सत्यनारायण पूजा एकत्र आहे. त्याच्या आधी सगळं घर एकदम क्लीन पाहिजे. तुला कसं फील झालं त्याच्या महिने वाटलं रात्री काय 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 होतं? अच्छा हां, ते पण आहे. ॲग्री विथ हर. कारण की एवढं दमलो होतो की आल्या आल्या झोपले, पण मला झोप येत नव्हती. एवढं दमलो होतो तरी पण मला विचार येत होते खूप. पण ठीक आहे, नॉर्मली म्हणजे येतात माणसाला असे विचार. बट येस, इथून पुढं म्हणजे आमच्या दोघांना पण आता जे काही एक्सपिरियन्स येतील तेव्हा आम्हाला फील होईल. आता काही वाटत नाही आहे. आता फ्लोमध्ये सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. पण ते दिसेल तुम्हाला, जे काय आम्हाला वाटेल, जे काय होईल ते तुम्हाला सगळं शेअर करू. ठीक आहे, आता जाऊयात पटकन. तिथं फंक्शन सुरू होणार आहे थोड्याच वेळात. हळदी फेडायचा तो करूयात. त्याच्यानंतर मग इथं सनी किंवा मी येऊन जाईल. मग ते डीप क्लिनिंगवाल्यांना सगळं इन्स्ट्रक्शन देऊन मग हे करावं लागेल आपल्याला. ठीक आहे, चला. कसे अबोली दीपक, वेलकम टू अबोली दीपक. नाव फायनली घर सजवायचं आहे. ते सगळ्यात मोठा टास्क आहे आमचा. पुढचा एक वीक बघू, हळूहळू होऊन जाईल. कसे दिसतं आम्ही नवरदेव नवरी परत, असं किती दिवस चालणार मला माहिती नाही. बट हे आमच्यामधले आज जो प्रोग्राम आहे त्यासाठी कंपल्सरी आहे. माझा ड्रेस पण चेंज होईल जरा. हिचा तर ऑलरेडी नाही चेंज करून घेतला आहे, पण मी घरी जाऊन चेंज करेल. चला, घरची वाट बघताय आता, निघूयात. ठीक आहे. मी जेव्हा ब्लॉग शूट करतो ना, मला खूप वेगळा फील होतं यावेळेस. आम्ही माझ्या जुन्या घरी आलो, इथं दादा बहिणींचं इथं जिथं मी खूप वर्ष स्पेंड केलेत. ठीक आहे, चला जाऊयात आता वर. हे बघा, हे आपल्या गाड्या, पार्किंग. साडी चोळीशी तातून पोर दिशी दिसली. साडी चोळीशी का तू पोर दिशी म्हणता बहिणीसले. युजुअली आय रिच्युअल्स बहीण करस म्हणजे तुझी बहीण ती बहीण विचारानी की तुम्हाला पोर येतले कपडा लिशी का तुम्ही पोर देशी. जर तुला पोर बहिणी आणि त्याला पोर यायचं. अच्छा तसं. मग तू त्याला म्हण काय दिशी, साडी चोळी दिशी का पोर दिशी सांग. तू सांग. हा डिसिजन पार्टनरचा असतो. साडी सोडी घेणार. आता नाव घ्या. नाव घ्या. कालवाला छान होतं. इंद्रधनुष्य दिसतं जेव्हा पावसात असते येऊन. दीपक रावांचं नाव घेते, महाजनांची सूट. हे आता आईने सांगितलं ते चिपकवून तुझं मी. सोन्याची सायकल, चांदीची शीट. चल आपल्या एरियामध्ये डबल शीट. या आबोलीच्या आमच्या महाजन फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. काय दिलं बोला, काय बोलले परत तुम्ही? विसरून चालला म्हटलं. आता लग्न केलं की आई वडील आणले सगळं फॅमिलीने. आता त्याची संसारची सुरुवात करणार आहे म्हणून. आता इकडे आम्ही काल आमच्या तिथं गृहप्रवेश झाला, आम्ही आराम केला आणि आत्ता आलो. त्याच्यात आई वडिलांना विसरायचं काही प्रश्नच येत नाही आणि ते कधी मुळात होणार नाही. बट आज आहे फादर्स डे. पप्पांना बघून अचानक ते हे झालं. म्हणजे मला ऑलरेडी आठवत होतं, पण पूजा केल्यानंतर पहिले बाबांकडे बघितलं आणि म्हटलं बाबांना आधी विश करूया. पप्पा हॅपी फादर्स डे बाबा. मजा. पाणी ग मोरात म्हणते, तेल पाणी ग मोरात म्हणते. मखमलीचा इडा देतो, मखमलीचा इडा देतो. नवद भाग्यवंत गाजत गाजत कुमार घरी, कुमार भाऊने जाणे.
त्याला ना लवकर आठवू यायला दीपक म्हणता कसं लवकर द्यायला पाहिजे हो म्हणजे आईने ना त्या टायमाला कमी टाकलेलं असतं आता बाईने जास्त टाकलं तर मग लवकर ऐकू येतं उतरच्या वेळेस खाली करतो कोण असत तिकडे टाकून पण नाही सापडली त्याला त्याच्याकडे टाकून सुद्धा सापडली मी त्याच्याकडे नाही माणूस गेली ती पण गेली नाही सापडली अरे वा नाही बा हात नाही ना सांगेल तुला लगेच सापडेल आपले दोघांचे डोळे नॉर्मल तेव्हा होतील जेव्हा प्रॉपर आराम होईल आणि तो आराम आता पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, ऑल राईट. आमचा जो हळद फेडायचा प्रोग्राम आहे तुम्ही बघून घेतला असेल, सगळ्या क्लिप झालेल्या आहेत आणि खानदेशमध्ये ह्या सगळ्या प्रथा ज्या असतात ते रिंग शोधा, एकमेकांवर ते गुडण्या फेका अँड ऑल हिला आधी आवडत नव्हतं पण आम्ही एन्जॉय केलं ते एकदम व्यवस्थित आणि त्यात मी जिंकलेलो आहे. पण त्यात मी थोडंसं गुडण्यावाला आम्ही तेच सांगत होतो ना, फक्त त्याच्यात मी जिंकलेलो आहे. ते पण त्याच्यात जिंकायचं नव्हतं पण 40-60 जे हेडशॉट होते मी बरोबर मारलेत. पण त्याच्यानंतर जेवढे पण जे ॲक्च्युअल जे गेम्स होते, रिंग शोधा, सुपारी शोधा आणि अजून एक कुठला तरी होता, आमच्या मॅडम जिंकलेला आहेत. आणि लिटरली मार्जिन कशी माहिती 50-50 नाही, ती 4 वेळेस तर मी 1 वेळेस अशा मार्जिनने ती जिंकली. त्या घरी डीप क्लिनिंग चालू आहे एकदम, ते लोक पण आले, ते व्यवस्थित करून देतील. आम्हाला काही शॉपिंग करायची घरासाठी, म्हणजे पायदान घ्यायचे, छोटे मोठे सामान आहेत आपल्या नवीन घरासाठी, लिस्ट बनवून घेतली. ते प्रायोरिटीवर घेऊन घेऊ म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. आणि उद्या सगळ्यात मोठी पूजा म्हणजे वास्तुशांती आपल्या नवीन घराची आणि सत्यनारायणची पूजा पण एका दिवशी होणार आहे. सो येस, वी आर सुपर एक्सायटेड. आय होप तुम्हाला आमची जी सगळी सिरीज आवडते. अबोली दीपकला असंच प्रेम द्या मग दोघांना आपण आमच्या नवीन जर्नीसाठी. तुम्ही बघितलं असेल मगाशी पण मी इथं आलो, स्नोईला बघताच मी इमोशनल झालो. मी लिटरली, आम्ही दोघंही खूप इमोशनल पर्सन आहेत. मी जेव्हा अबोलीला बघतो ना, तिला असं वाटतं की ती जास्त इमोशनल बनते, तिच्यापेक्षा जास्त मला असं वाटतं मी पण इमोशनल आहे. आम्हा दोघांसाठी, तिच्यासाठी तिचं घर सोडणं, तिथं येणं, माझ्यासाठी हे घर सोडणं, तिथं जाणं, आमच्या दोघांसाठी सेम जर्नी आहे. बट ऑब्व्हियसली तिच्यासाठी खूप हार्ड होणार आहे. बट येस, दादाने प्रॉमिस केलेलं आहे आम्हा, त्यांच्या फॅमिलीला पण आम्हाला पण, तुमचा मोठा भाऊ वरतीच आहे, सो कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. आणि खरोखर आहे आमच्या दोघंही फॅमिली जवळ आहेत, आम्हाला कुठलंही टेन्शन नाही. पण ते एक आम्ही ओव्हर थिंकिंगवाले लोक आहेत ना, येतात डोक्यात विचार. बट येस, झालेले आहेत फंक्शन, आता जाऊयात जेवण करायला, मग त्याच्यानंतर फ्लॅटवर पण जाऊयात. तुम्हाला मी दाखवेल काय काय क्लिनिंग झालंय, कसं कसं झालंय आणि खूप सारे पेंडिंग काम आहेत तुम्हाला दिसतील. त्यासाठी यांना काय करायचं का, सबस्क्राईब करा. डू सबस्क्राईब. आहे मम्मा आम्हाला सगळ्यांना जास्त ब्लॉग शूट नाही करता आला, आम्ही आमच्या मजेत होतो. पण मम्माला विचारू फायनली कसं वाटतं, म्हणजे तुझं दोघंही लहान
फेवरेट लाडके आबोली आणि दीपक उभे आहेत. तर तुला कसं वाटतंय झालं लग्न? मुली आली ना माझ्या घरामध्ये आता तर मला इतकं भरभराट घर भरून वाटतंय, एकदम छान वाटतंय. अच्छा. आता माझी सगळी फॅमिली पूर्ण झाली. आणि काल लिटरली जेव्हा आबोली इमोशनल होती, बट ऑब्वियस आबोली इमोशनलच होणार आहेत, आई बाबा इमोशनल होते तिकडचे, एंटायर फॅमिली इमोशनल होती. माझी आई इमोशनल झाली आणि सगळ्यांना असं आकार नका रडू, आमचीच पोरगी आपल्याच घरात आली, डोंट वरी, आपण सगळे जवळ आहेत. माझी रडायला लागली सगळ्यांमध्ये मिसळून आणि मी पण इमोशनल होतो आई बाबांना बघून, मला पण बट ऑब्वियस रडायला आलं. याला बघून तर माझं ते थांबलंच नाही, म्हणून मी साईड इकडे तिकडे पडत होतो फक्त. पण येस, ऑल टुगेदर माझ्या दोघंही फॅमिली बेस्ट. आम्हा दोघांना मी परत म्हणतो ना, आम्ही दोघंही गॉड्स चाइल्ड आहेत, एकदम ब्लेस्ड चाइल्ड म्हणतात ना तसेच. सो असे आई बाबा आमच्याकडे आहेत, आष्टीचे आई बाबा, आमची एंटायर फॅमिली. सो वी आर रिअली ब्लेस्ड. आणि अजून येता येतं ते आमच्या आत्याने एक डायलॉग मारला की आता तुम्ही लग्न झालं आहे, नवीन घरात आहे आणि ऑल आहे, विसरून जाणार आई बाबांना. कसं शक्य आहे? काही लोक कमेंटमध्ये सांगतात, कमेंटमध्ये हे कमेंट लिहितात, दादा बहिणींना विसरू नको. त्यांनी खूप, अरे भैया ऐसा कैसे, म्हणजे विचार करा, मी इमोशनल होतो एवढा त्यांना सोडण्यासाठी. म्हणजे मी इथून तिथं गेलोय, जास्त लांब नाही, आम्ही खालीवर देत, तरी मी एवढा इमोशनल होतोय. जस्ट इमॅजिन मी कसं विसरू शकतो. माझी फॅमिली, माझी ब्लड लाईन येते, माझ्यासाठी सगळं काही येते. ह्या जगात फॅमिलीपेक्षा मोठं कुठलंही सुख नाहीये. तुमच्याकडे फॅमिली आहे तर तुम्ही जगातले सगळ्यात लकी लोक आहात. हे पॉसिबलच नाहीये, म्हणजे कसं विसरणार. माझी फॅमिली, माझे आई वडील, माझे दादा बहिणी, माझे इनलॉज, माझे आई बाबा तिकडचे, माझी बायको, मी, आम्ही एकमेकांना कसं असं तुम्ही विचार पण कसं करू शकतात. बट ठीक आहे, आय होप तुमचं घरी पण असं वातावरण येऊ देईल, सगळे अशीच मज्जा करा. जेवायला बुलावा आहे, चलो चलो, सॉरी, चलो चलो, लेट्स गो. काय हो, खूप मेहनत माझ्या सनी दादाची की काय माझ्या सनीची जास्त मेहनत. हे बघा सनी, खरंच सनी सनीला खूप मानावं लागेल. लग्न आहे माझ्या पोरगा 2 काय 10 दिवसाच्या पुढे येणार. नाही एवढं नाही. हो रे? आम्ही जायचं आठवड्या आधी सणाच्या लग्नाला आम्ही सगळ्या आठवड्या आधी जाऊ. बट येस, सण्याने खूप आम्हाला हेल्प केली, पण मजा आली. आम्ही आलो जेवण केलं. चप्पल घाल. एक्झॅक्टली, मी पण तेच सांगतो बघ. 1 2 5. याला कॅडबरी नाही, चुकीचा बोलतोय. चला, जेवण पण झालंय आता. आबोली आणि ते बाकीचे सगळे आराम करायला गेले आहेत. आता सने आणि मी आमची जी कामं आहेत ती पटापट करून घेऊ. आपले जेवढे पण कपडे आहेत, लग्नाचे, हळदीचे, वेडिंगचे, सगळेच ते ड्राय क्लिनिंगला देऊन देऊ. त्याच्यानंतर फ्लॅटला जाऊ आणि जे पायदान वगैरे छोटे मोठी शॉपिंग करायची ती पण करून घेऊ. कारण की डीप क्लिनिंगवाल्यांना पण दाखवायचे आहेत काही स्पेसिफिक स्पॉट जे एकदम क्लीन करायचे आहेत. सो चला पटकन जाऊयात आणि हे काम करून घेऊ, त्यांचं जायचं आधी. ठीक आहे. आणि जो आपला सामान आणलेला आहे जसं की फ्रीज वगैरे, वॉशिंग मशीन, ते पण अनबॉक्स करून त्यांच्या जागेवर प्लेस करून बघायचे आहेत बसतात का नाही व्यवस्थित. सो ते पण तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आणि हे सगळं तर ठीक आहे, पण मला समजत नाही, हे पाऊस यायला लागला बाहेर. मला वाटलं पावसासारखं वातावरण झालंय, पण पाऊस यायला लागला ॲक्च्युअलमध्ये. मला माहिती नाही तुम्हाला दिसतंय का नाही. चला मोठ्या गाडीमध्ये जाऊ. आम्हाला वाटलं स्कूटीमध्ये पटकन जाता येईल, पटकन येता येईल, पण आता पावसामुळे नाही जमणार ते. याचा आधी पण खूप जोराचा पाऊस झाला, म्हणजे अर्धा 1 तासाआधी. परत कडक ऊन झाला, आता परत पाऊस सुरू झाला. पण आता ही गाडी घेऊन जाऊ आणि मग स्कूटी लावून देऊ. ठीक आहे. या गाडीचं डेकोरेशन हे सेकंडवालं आहे, पहिलंवाला दुसरं होतं. हे काल आम्ही केलेलं, आता पूर्ण सुकून गेलंय. हे बघा, हे रे बापरे, गाडीची वाट लावली. पण बघा असं असलं सगळं काही आहे, सो बाहेरच द्यावं लागेल असं वाटतंय मला. एकदा क्लीन करून घ्याल, म्हणजे कसं जायला कोणाला काही नको व्हायला. हे बघा, हे जसं दिसतंय ना तुम्हाला, हे सेम होतं. हे बघा, हे आता बघा किती क्लीन दिसतंय व्यवस्थित. संध्याकाळचे वाजून गेले, आता 5:45 टाइम दिसतोय आणि दिसतोय. आबोली, आंटी, दादा आणि हा सगळं सामान, साफसफाई झालेली घरी, ते पण बघायचं आहे आणि बाकीचं सामान पण पोचवायचं उद्याचा पूजेसाठी. सो या बॉक्समध्ये तेच आहे. हा जो माझ्याकडे बॉक्स दिसतोय ना, याचा तोच सामान आहे पूजेचा. आणि तिथं ऑलमोस्ट सगळी साफसफाई कंप्लीट झाली. मला जाऊन बघायचं आहे, पेमेंट करायचं आणि ऑल गुड. आणि उद्याचा अजून खूप सारी शॉपिंग सांगितली महाराजांनी पूजेसाठीची, ती पण करायची. सुद्धा दादा ते घेऊन येईल आणि आपण मग बाकीचे जे घराची मॅन्डेटरी गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला सांगितलं पायदान ऑल, ते घ्यायला जाऊ. ठीक आहे. आमचा मॅडम ऑनलाईन, मला वाटलं काहीतरी फ्रुट्स वगैरे बघती का काय, इंस्टाग्राम बघणं चालू आहे. ओके, घराचे डीप क्लिनिंग वगैरे सगळं झालं. आता घर थोडं घरासारखं दिसतंय, पण अजून पण काही गोष्टी आहेत ज्या आमच्या फर्निचरवाल्यांकडनं झाल्या छोट्या छोट्या, त्यानंतर होऊन जातील. आणि इथं बघा, इथं दिसतंय पूजा सजवणं चालू आहे, मांडणं चालू आहे. हे सकाळच्या तयारीसाठी आतापासून करून ठेवता, बिकॉज सकाळी तेव्हा टाईम नाही भेटणार. सकाळी ती मोठी पूजा असेल,
मॅडम किती तास लागतात तरी? 3 तास ना? 3 तास लागतात आणि त्यांनी एकदम क्यूट असं सजवणं चालू केलंय. मला हे गणपती बाप्पा आहेत इकडे आहे ना? एकदम बेस्ट. मी तुम्हाला पूजा पण दाखवतो सजवल्यानंतर आणि आपला होम टूर पण लवकरच देईल जेव्हा आमचं सगळं कंप्लीट होऊन जाईल. अजून खूप साऱ्या गोष्टी मिसिंग आहेत, खूप साऱ्या गोष्टी यायच्या आहेत. कसा वाटला व्ह्यू? आणि तुमचा फोटो असला भारी येतो ना जिजू, एकदम एक नंबर. खरंच सांगतो, मजाक से हटके एक नंबर आहे ना. आणि बघ रात्रीला असं काहीतरी इथून व्ह्यू आहे एकदम बेस्ट. मी ते थोडी सांगितलं व्हिडिओ काढून. मग सगळ्या व्हिडिओ धमकी देतो का? धमकी देतो. गुड अंकल, स्नोई कुठे? स्नोई बाहेर गेली फिरायला. अरे यार, स्नोई ना बाहेर गेली. स्नोई कुठे? स्नोई कोणाला? अंकलला दिसत नाही ना? सांग अंकल. परी, स्नोईला बघितला का? आवाज ते येतोय खाली कधी? ओय, वरती तू. मी खाली बघत होतो तुला. आपण लॉलीपॉप मला दे. मला दे. पप्पाने पण घेतली एक लॉलीपॉप. ओके, एन्जॉय. चलो मम्मी, गुड नाईट. गुड नाईट. फायनली उद्या घराची पूजा आहे. काय म्हणायचंय? सगळं आपलं जे आपल्या मनामध्ये होतं काल सगळं स्वप्न पुरं होणार आहे माझी. अच्छा, उद्या उद्या हां. आणि वहूला काय कॉम्प्लिमेंट दिली तू साडीची? एकदम सुंदर दिसते. मग अशी गप्पा मारता मारता अचानक काही नाही एकदम बॉम्ब फोडला की खूप छान दिसते म्हणा तू. वा वा वा. चला आता ठीक आहे, चला आता जाऊयात आणि घरी जरा सेटलमेंट करूयात. मागे खूप सारा सामान घेऊन घेतला आहे उद्याच्या पूजेसाठी. सो चलो, बाय जिजू. बाय. तुम्ही बाय करून द्या. बाय बाय. चला तुम्हाला सगळ्यांना पण बाय. भेटूयात उद्या. उद्या महत्वाचा दिवस आहे, पूजा आपल्या घरी वाचते उद्या. हे बघा सिलेंडर घेऊन आलो कारण की आमचं जी पाईपलाईन आहे MNGL ची ती आली नाही अजून, त्याला 2-3 महिने लागतील. बाय बाय. फायनल बाय ना आता. ठीक आहे, मला मेसेज टाक पोचल्या. ओके, मी हे म्हणत होतो की उद्या काय आहे? या पूजेचं महत्व काय आंटी? आयो बघ लग्न झाल्यानंतर करतात सत्यनारायण आणि नवीन घराची वास्तुशांती. वास्तुपूजा. इन डिटेल जाऊ नका, इन डिटेल तुम्ही समजून घ्या ठीक आहे. आम्हाला तिघांना एवढंच नॉलेज आहे. बाकी आपण उद्या महाराजांकडनं ऐकू. मी विचारला क्वेश्चन त्यांना की वास्तू का करतो आपण, तेव्हा कंटिन्यू करू. आणि मी मग असं म्हणत होतो की सिलेंडर आणला कारण की उद्या ते दूध वगैरे हे करायचं असतं ना, दूध उकळवायचं. आबोलीला ओतू घालायचं, ते आबोली करेल. आणि MNGLची आमची पाईपलाईन पण आहे, पण पूर्ण सोसायटीमध्ये काही मेंबर्स पाहिजे, थोडे फॉर्म जायला पाहिजे, तेव्हा पाईपलाईन येते. सो थोडे दिवस असा जुगाड चालला आमचा. बट ठीक आहे, सो फार सो गुड. बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला आरामात दाखवली तर दिसत जरी असेल पण कनेक्शन राहिले आहेत, खूप साऱ्या गोष्टी राहिल्या आहेत. सगळं झाल्यावर मग आपण कंटिन्यू करतो. आता आम्हाला तिघांमध्ये एनर्जी नाही आहे, आराम करू जरा. उद्या लवकर उठायचं आहे. डू सबस्क्राईब. भेटू जाऊन पुढच्या लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय.